चला तर मंडळी, आज आम्ही घरी घेऊन आलेलो आहोत एक खमंग अशी रानभाजी, जिला म्हणतात शेरडिरे। ही मार्केटमधून घेऊन आणलेली आहे आणि आता पावसाळा सुरू झालेला आहे, त्यामुळे ह्या भाज्या आपल्या बाजारपेठेमध्ये छानपैकी उपलब्ध असतात। ही भाजी मी आणलेली आहे छानपैकी आणि तिला स्वच्छ धुवून त्याच्यातील कचरा वगैरे काढून छान निवडून घेतलेली आहे आणि तिचे आता आम्ही बारीक असे काप करीत आहोत। छानपैकी कापून घ्यायची आहे। खरंच मंडळी, ही भाजी आहे ना, ही भाजी खायला खूपच चविष्ट आहे आणि महत्त्वाचं म्हणजे खूप पौष्टिक पण आहे। त्याच्यात खूप सारे विटॅमिन्स आहेत आणि ही प्रत्येकानेच खावी। अशा पद्धतीने आम्ही तिला बारीक कापलेलं आहे आणि तिला पाण्यामध्ये उकळून पण घेतलेला आहे। वा, कारण उकडल्यानंतर त्याच्यामधले जे काही स्टार्च वगैरे असतो तो हा निघून जातो आणि काही कडवटपणा देखील असतो तो देखील निघून जातो। आता तोपर्यंत आपण ही दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत, दोन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत आणि 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। त्यांचे काप करून आम्ही ती सामग्री तयार केली आहे। सोबत उडदाच्या वड्या पण आहेत त्याच्यात टाकायसाठी। हे आता 3 ते 4 डवले तेल घेतलेलं आहे। त्यात आधी कांदा सोडायचा आहे। 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले होते ते आता परतूया। वा, सुंदर, त्याला गुलाबी रंगावरती परतायचं आहे। हे बघा, गुलाबी रंग झालेला आहे जवळपास। वा, छान, त्यांना चांगलं शिजू द्यायचं आहे। त्यानंतर आपण बारीक कापलेली मिरची ही घालायची आहे, तिला देखील छानपैकी परतून घ्यायचं आहे। हे बघा, व्यवस्थित शिजू द्यायचं आहे तिला आणि त्यानंतर आपल्याला घालायच्या आहेत आपल्या वड्या। त्या तेलामध्ये छान फ्राय होऊ द्यायच्या आहेत। ही उडदाची वडी खूपच सुंदर लागते आणि त्यामध्ये आपण उकडत ठेवलेली जी शेरडिऱ्याची भाजी होती ती आता आपण तिथे टाकलेली आहे आणि हे सगळे जिन्नस एकत्र परतून घ्यायचे आहेत। वा, अतिशय सुंदर। आता त्यानंतर थोडं शिजू द्यायचं आहे आणि नंतर आपण याच्यामध्ये जे काही इतर जिन्नस आहेत ते देखील घालणार आहोत, म्हणजे जसे हळद। हे आता सुरुवातीला आपण धनिया पावडर घेतलेला आहे, त्यानंतर थोडी हळद टाकलेली आहे, त्यानंतर लाल तिखट 2 चमचे जवळपास। हे देखील चांगले छानपैकी परतून घ्यायचं आहे। वा, त्यानंतर आपण चवीपुरतं मीठ घेणार आहोत, ते देखील घातलेलं आहे। आपल्या चवीनुसार ते घालायचं आहे। मीठ घालून झालेलं आहे। आता त्यानंतर आपण टाकणार आहोत टोमॅटो, जे आपण 2 मध्यम आकाराचे घेतलेले होते, त्यांना बारीक चिरून आपण व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आहे। वा, अतिशय सुंदर। बघा भाजीला कसा कलर आलेला आहे, छान। वा वा वा, आणि वास पण आहा, काय खमंग सुटलेला आहे। आता झाकून घ्यायचं आहे थोडा वेळ आणि शिजू द्यायचं आहे। हे बघा, आता झाकणी काढल्यानंतर तुम्ही बघू शकता भाजीला किती सुंदर असा रंग आलेला आहे आणि हळूहळू त्याला पाणी पण सुटत आहे। मंडळी, एक महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपल्याला वरून पाणी घालायची काही गरज नाही आहे। भाजीमध्ये पाणी आहे, त्यानंतर आता टोमॅटो टाकलेत त्याच्याने सुद्धा पाणी सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता। हे बघा किती छान असं पाणी सुटलेलं आहे आणि भाजी पण शिजलेली आहे। हे बघा, दिसते ना तुम्हाला पाणी? वा वा वा, याच्यामध्ये वरून पाणी घालण्याची काही गरज नाही। आता त्यानंतर आपण पुन्हा याला थोडा वेळ झाकून घेणार आहोत। वा, एक भाजी तयार झालेली आहे। आता मस्तपैकी तिला ताटात घेऊन आम्ही पोळीसोबत, वरणासोबत खाणार आहोत। तुम्ही ब्रेडसोबत, भातासोबत पण खाऊ शकता, त्याबद्दल काही दुमत नाही। वा वा वा, किती सुंदर भाजी तयार झालेली आहे। आम्ही 3च कॅन्डिडेट असल्यामुळे आम्ही 3 ताट केलेले आहेत। तर मंडळी, असेच माझे व्हिडिओ बघत राहा, मस्तपैकी मजेत राहा आणि खात राहा। धन्यवाद। वा, हे बघा
छान छान गुड व्हेरी नाईस.